नमस्कार, सिंपल रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। उन्हाळ्याचा सीझन सुरू झाला आहे। मार्केटमध्ये कैऱ्या विकायला यायला लागल्या आहेत। आज आपण सगळ्यांच्या आवडीचं कैरीचं इन्स्टंट लोणचं करणार आहोत। त्यासाठी एक तोतापुरी कैरी घेतली आहे, स्वच्छ धुवून पुसून घेतली आहे। कैरीचे असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेत। कैरीचे छोटे तुकडे करायचे म्हणजे सर्व मसाला कैरीला व्यवस्थित लागतो। कैरीच्या फोडींवर 2 चिमूट हळद टाकते, चवीनुसार मीठ, 1 चमचा लोणच्याचा तयार मसाला। मार्केटमध्ये जे लोणच्याचे तयार मसाले मिळतात त्यापैकी मी 1 चमचा टाकलेला आहे। जर तुमच्याकडे लोणच्याचा तयार मसाला नसेल तर तुम्ही नेहमीच्या वापरातली लाल मिरची पावडर वापरू शकता। 2 चमचे गूळ घेतलाय, गुळाच्या ऐवजी तुम्ही साखरही वापरू शकता। सर्व मिक्स करून घेऊया। सर्व मिक्स करून घेतले, 10 मिनिटे आपण हे साइडला ठेवून देऊया। लोणच्यासाठी फोडणी तयार करून घेऊया। गॅसवर फोडणीचा पॅन तापत ठेवलाय। पॅन गरम झालाय, 3 चमचे तेल टाकूया। तेलाचा धूर निघेपर्यंत तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचंय। तेलामधून धूर येईपर्यंत तेल छान गरम करून घेतलंय। आता मी गॅस बंद करते। तेलाचं तापमान थोडं कमी करून घ्यायचं, मग आपण उरलेली फोडणी करूया। तेलाचं तापमान थोडं कमी झालंय, याच्यामध्ये छोटा अर्धा चमचा मोहरी टाकते। मोहरी छान तडतडली, छोटा पाव चमचा हिंग टाकूया। 2 चिमूट हळद। सुरुवातीला कैरीच्या फोडींना आपण हळद लावून घेतली होती। 2 चमचे मोहरीची डाळ। तुमच्याकडे मोहरीची डाळ नसेल तर थोडीशी मोहरी मिक्सरमध्ये फिरवून घेऊ शकता। छोटा अर्धा चमचा बडीशोप। सर्व मिक्स करून घेऊया। छोटा 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर। काश्मीरी मिरची पावडरमुळे लोणच्याला छान रंग येतो। सर्व छान मिक्स करून घ्यायचंय। फोडणीचा खूप छान सुगंध सुटलाय। पूर्ण थंड झाल्यानंतर ही फोडणी आपण लोणच्यावर टाकूया। फोडणी थंड झाली आहे, कैरीच्या फोडींवर टाकूया। फोडणी पूर्णपणे थंड झाल्यानंतरच कैरीच्या फोडींवर टाकायची आहे। सर्व मिक्स करून घेऊया। 10 ते 15 मिनिटं आपण हे लोणचं साइडला ठेवून देऊया। 15 मिनिटं झाली आहे, आपलं कैरीचं इन्स्टंट लोणचं तयार झालंय। लोणच्याला छान रंग आलाय। हे लोणचं काचेच्या बरणीत भरून फ्रीजमध्ये ठेवल्यास 8 ते 10 दिवस छान टिकते। चपाती बरोबर, पुरी बरोबर, वरण भाताबरोबर खूप छान लागते। झटपट होणारे आहे। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा।